नमस्कार। आज आपण एक अतिशय चटकदार अशी एक रेसिपी पाहणार आहोत। आंबट गोड थोडीशी तिखट आणि चटपटीत अशी ही रेसिपी आहे। आपल्या सगळ्यांना बहुतेक ही माहीतच असेल, परंतु आपण कधी असं नेहमी ट्राय करत नाही किंवा करून बघत नाही। तर त्यासाठी मला ही खूप आवडली, त्यामुळे मी ही आपल्यासाठी घेऊन आली आहे। याच्यासाठी कच्चे 2 आंबे घेतलेले आहे आणि त्याचे साल काढून आपण त्याचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहे। त्यासोबत एका कढईमध्ये 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे फोडी जेवढ्या बुडतील तेवढं आपण हे जे पाणी आहे तर फोडी बुडालेले आहेत आणि ह्या छान आपण नरम अशा शिजून घेणार आहोत। आणि आपल्याला आवश्यक वाटलं तर आपण अजूनसुद्धा पाणी यामध्ये घालू शकतो। अतिशय साधी आणि सोपी अशी ही रेसिपी आहे आणि अशी माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन नक्की दाबा। त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर या ठिकाणी आपण पुन्हा थोडं पाणी टाकून ह्या ज्या फोडी आहेत आंब्याच्या तर त्या शिजवून घेतलेल्या आहे आणि आता एका पुरणाच्या त्या चाळणीमध्ये टाकून आपण ह्या गाळून घेणार आहोत। आणि मस्तपैकी आपल्या ह्या छान गाळून झालेल्या आहेत आणि गर आपला तयार झालेला आहे। तर हा गर आपण आता कढईमध्ये आपल्याला हा टाकायचा आहे आणि त्यामध्ये अतिशय साधे सोपे असे जे चटपटीत आपल्याला करण्यासाठी जे पदार्थ आवश्यक आहे तर ते आपण या ठिकाणी घालणार आहोत। तर आता ही साखर या ठिकाणी मी अर्धी घालून घेतलेली आहे, गराच्या अर्धी साखर घातलेली आहे, चिली फ्लेक्स आहेत, मीठ आहे आणि मिरे पावडर आहे आणि त्याचसोबत आपण चटपटीत करण्यासाठी चाट मसालासुद्धा यामध्ये घातलेला आहे। आणि छानपैकी आपल्याला हे सगळे पदार्थ एकत्र फक्त शिजवून घ्यायचे आहे। आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की थोडंसं चमकदार असं आहे मिश्रण झालेलं आहे आणि आपल्याला त्याचे रोल तयार करायचे असल्यामुळे आपल्याला थोडं अजून त्याला शिजवून घ्यायचं आहे आणि याला सतत आपल्याला हलवत राहायचं, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे। आता आपण पाहू शकता की कढईने छान असं ते कढईपासून थोडं सुटत आहे। तर अशा वेळेला आपल्याला हे जे मिश्रण आहे तर हे छान घट्टसर असं झालेलं आहे आणि हे मिश्रण आपल्याला आता एखाद्या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे। थोडंसं तूप त्या ताटाला लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि ओतल्यानंतर सगळीकडे सारखं असं आपल्याला ते पसरून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण जे आहे तर हे आपल्याला छान त्याला सुकू द्यायचं आहे आणि पातळ असं आपल्याला हे पसरवायचं आहे। तर या ठिकाणी बघू शकता की आपण छान याला पसरून घेतलेलं आहे आणि आता हे छान सुकलेलं आहे। तर आपल्याला हवे तसे आपण चौकोनी किंवा लांब असे याचे काप आपण करून घेऊ शकतो। अगदी लांब लांब काप करून आपण याचे रोल तयार केले तरीसुद्धा चालतात, पण मी या ठिकाणी चौकोनी असे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत। त्यामुळे आपल्याला एक रोल घेतला आणि खाल्ला तर असा सुटसुटीत होतो। छान असं ट्रान्सपरंट आपलं हे जे आमपापड आहे तर हे तयार झालेले आहेत आणि याचे आपण हे आता सगळे काढून घेऊ आणि त्याचे आपण छोटे छोटे असे रोल तयार करून घेऊया। म्हणजे अगदी एकाला एक रोल दिला की छान आपल्याला तो संपवता येतो लगेच। आणि आपल्याला रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। सुंदर चटपटीत असे आपले आमपापड तयार आहेत आणि भरपूर प्रमाणात करून ठेवा, छान टिकतात आणि सुंदर अशी चव त्याची लागते। धन्यवाद।